आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते. ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. तसा निरोपही मी त्यांना पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन. स्टेटमेंट असं नाही. मला पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला बीड मिळालं नाही, तर म्हणलं नाही मिळालं असतं तर आनंद झाला असता. आपला जिला नाही मिळाला तर आनंद होणारच नाही ना कोणालाही, कारण मी तिथे 5 वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलं. नरहरी झिरवळ असं म्हणालेत की मला हिंगोलीचं पालकमंत्री पद मिळालं, मी गरीब आहे म्हणून मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं आहे असं ते म्हणाले. बर्ड फ्लूविषयी बोलते. बर्ड फ्लूविषयीचा माझा आढावा रेग्युलर चालू आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला तसं आढळलं तर तिथे आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे. पण जी आकडेवारी समजा सहज आपल्याला कुठल्या माध्यमातून येते, यूट्यूब वगैरे, त्याच्यावर आपण फार प्रभावित न होता सरकारी यंत्रणेच्या माध्यमातूनही आकडेवारीवरच आपण लक्ष ठेवावं, कारण खूप गोष्टी आजकाल लगेच पसरतात. मध्ये आता तर परत झालं की कोविड परत आला वगैरे, असं एकदम लोकांमध्ये त्याच्यामुळे घबराहट निर्माण होते. तर तशी परिस्थिती अजून नाही. तशी आल्यास आम्ही स्वतः जनतेला अवेअर करू आणि त्याचे जे काही आम्हाला त्याच्यामध्ये उपाययोजना करायच्या त्या नक्कीच करू. आमचं लक्ष आहे. करत नाही कोण काय बोललं, कुठे काय बोललं आणि कोणाला बोललं याच्यावर मी कधीच बोलत नाही. जरांगे पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा, असंख्य वेळा मी बोललेली आहे. ते त्यांचा लढा लढत आहेत, त्याच्याविषयी माझ्यामध्ये मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे. आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे. आता ते उपोषणाला बसले. आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे, कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते. ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. तसा निरोपही मी त्यांना पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन. बीड मिळालं असतं तर बरं झालं असं तुम्ही स्टेटमेंट कोण नाही. पालकमंत्री स्टेटमेंट असं नाही. मला पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला बीड मिळालं नाही, तर म्हणलं नाही मिळालं असतं तर आनंद झाला असता. आपला जिला नाही मिळाला तर आनंद होणारच नाही ना कोणालाही, कारण मी तिथे 5 वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलं. पण मी जीवनामध्ये जे पण निर्णय होतात ना त्याला अनुभव म्हणून घेत असते. जेव्हा मी 100% संघटनेचं काम केलं 5 वर्ष कुठल्याही पदावर संविधानिक न राहता, तर तोही माझ्यासाठी खूप चांगला अनुभव राहिलेला. आणि जालन्याचं काम करत असतानाही मला बीड एवढंच मी प्रेमाने करेन, तेवढंच मी पारदर्शकतेने चांगलं काम करेन. आणि फक्त साहजिक आहे बीडमध्ये मला तशी माझी मनाची तयारी होती की मला दुसरा जिल्हा मिळेल.